सेना भाजपच्या युतीचं काय होणार हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेला असताना दोनही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे। दोनही पक्षांचे नेते बैठकांमध्ये मग्न असताना ठाण्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना तर नागपूरमध्ये सेनेच्या पदाधिकाऱ्यांना युती नकोय। ठाण्यामध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे आणि या बैठकीच्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे। स्वबळ असताना युतीच्या कुबड्या कशाला असा प्रश्न या पोस्टरमधून विचारण्यात आलाय। तर तिकडे नागपूरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना युती नकोय। नागपुरात नुकताच पार पडलेला सेनेचा मेळावा यामध्ये हा सूर उमटला। नागपूरमध्ये भाजप शिवसेनेचा नंबर 1 चा शत्रू असल्याच्या प्रतिक्रिया या मेळाव्यामध्ये सेना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या। शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी विशेष मेळाव्याचं आयोजन नागपूरमध्ये केलं होतं। तर इकडे ठाण्यामध्ये कार्यकारिणीच्या बैठकीच्या आधीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे हे उपस्थित आहेत। तर तिकडे नागपुरातील मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश जाधव यांनी युतीबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। आमचा शत्रू काँग्रेस नाही। ज्या भाड्याने राज्य विकलं, ज्या भाड्याने देश विकला, ज्यांनी कर्जाच्या डोंगराखाली पूर्ण देशाने वरवंटाखाली जसं आम्ही बारीक करतो तसं बारीक करून टाकला। या ठिकाणची युवा शक्ती नाहीशी केली, या ठिकाणचा शेतकरी मरणायातना भोगत असतानाची व्यवस्था निर्माण केली, ज्यांनी कर्ज काढलं, ज्यांनी देश आणि संपूर्ण लोकांना जगणं कठीण करून टाकलं, हक्काचं पाणी आणि हक्काची रोजीरोटी ज्यांनी बर्बाद केली, त्या लोकांची आमची स्पर्धा कशी असू शकते हा खरा प्रश्न आहे। आणि त्यांची आमची स्पर्धा नाही। आमची स्पर्धा जर कुणाशी आहे तर ते आमच्या मित्र पक्षाचीच आहे जो आज बैमानाने वागतो आहे।